आतापर्यंत पाहिलं आपण. आतापर्यंत आपण काय पाहिलं? कुटुंब व्यवस्था. आता आपल्याला पाहायचंय घरे. तर हे घरे पाहत असताना आपल्याला काय, त्या काळातली असलेली घरी, म्हणजे आपण पहा हडप्पा संस्कृतीत पाहिलं घराची रचना, नगराची रचना ही पाहिली आपण. त्यावेळेस पक्क्या विटांनी बांधलेली हडप्पा संस्कृतीतील घरं होती. मोठमोठे वाडा होता, एक मजल्यापर्यंत घरं सापडले ते अवशेष त्याचे. तर ह्या वेद काळात घरे कशी होती? तर घरे कुडाची होती. कुडाची घरे म्हणजे काय? कुडाची घरे म्हणजे कसे? तर आपण बी कधी कधी पहा, आता आपण खेडेगावात गेलो तर शेतात एखादं छप्पर असतं. छप्पर कशाचं बनवलेलं असतं? काही काड्या असतात, गवताच्या काड्या, जाड जाड गवताच्या काड्या असतात. ते एकत्र अशा बांधायच्या आणि त्याच्यावर मातीचा किंवा शेणाचा लेप देऊन ते पक्क करायचं आणि त्याच्या भिंती आणि त्याचं छत करायचं. अशा ह्या गवताच्या काड्याला किंवा गवताच्या काड्याची घरं आहेत, त्याला काय म्हणायचं? कुडाची घरं अशी त्यावेळेस आपल्याला आढळतात. म्हणजे कुडाची घरं त्यावेळेस होती. पक्क्या विटा नाही, काही नाही, काही नाही, माती आणि शेण याचा ते वापर करत असत आणि कुडाच्या म्हणजे गवताच्या काड्यांचा ते भिंतीसाठी किंवा छपरासाठी ते आधार घेत असत. म्हणजे अशा कुडाच्या घरांची त्यावेळेस रचना होती. आता आपल्याला पुढे पाहायचं त्यांची पिकं किंवा आहार कोणता होता त्यांचा. आहाराच्या बाबतीत आपण चर्चा करत असताना काय करावं लागणार आपल्याला? त्यावेळेसची असलेली पिकं आपल्याला माहिती घ्यावं लागणार. पिकांची म्हणजे आहाराची माहिती घेत असताना आपल्याला त्यावेळेस असलेल्या त्यांच्या आहारातील कोणते कोणते धान्य होते याची आपल्याला माहिती घ्यावी लागेल. वेद वाङ्मयामध्ये त्यावेळेस यव, गोधूम आणि व्रीही, यव, गोधूम आणि व्रीही अशा 3 धान्यांचा उल्लेख वेद वाङ्मयामध्ये आपल्याला आढळतो. म्हणजे कोणते कोणते धान्य आहेत त्यावेळेस? मग गहू, सातू आणि तांदूळ. बघा, गहू, सातू, तांदूळ. वेद वाङ्मयामध्ये या आहाराचा म्हणजे या धान्याचा उल्लेख आढळतोय. मी आता त्या पद्धतीने असलेल्या उल्लेखापुढे ते नाव लिहिले. पहा काय नाव लिहिलंय? यव म्हणजे सातू. सातूला काय म्हणतो आपण? बार्ली आहे ना, आपण खातो ते बार्ली. गोधूम म्हणजे काय? गहू. व्रीही म्हणजे तांदूळ. म्हणजे सातू, गहू आणि तांदूळ ही त्यावेळेची आहारात वापरली जाणारी पिकं किंवा धान्य आपण त्यांना म्हणूयात. याचा उल्लेख वेद वाङ्मयात आढळतो. हे शब्द आहेत. यव म्हणजे सातू, म्हणजे आपण ज्याला सातू म्हणतो आता, त्यावेळेस या सातूला यव हा शब्द त्यांनी वापरलेला. याचा अर्थ त्यावेळेस सातू हा उत्पादन केला जायचा, पीक केलं जायचं. गोधूम म्हणजे गहू, गव्हाचं त्यावेळेस उत्पादन होतं, लक्षात घ्या. आणि व्रीही म्हणजे तांदूळ, तांदळाचंही त्यावेळेस उत्पादन जास्त प्रमाणात होतं. त्यावेळेस पहा, गाईला महत्व होतं जास्त. गाई आले की काय आलं आपल्याला? दूध आलं. काय आलं? दूध आलं. दुधाचे काही पदार्थ आपल्याला पाहता येतील. कोणते कोणते पदार्थ होते? आता आपणही खातो ते दूध, दही आहे ना, तूप, लोणी, मध अशा प्रकारचे खाद्यपदार्थ ते खात असत. म्हणजे दूध, दही, लोणी, तूप, मध या सगळ्या गोष्टी त्यांच्या आवडीच्या होत्या. म्हणजे त्या काळातील असलेल्या वेद वाङ्मयाच्या द्वारे आपण काय सांगता येईल आपल्याला? की त्यावेळेस असलेले पिकं किंवा खाद्य किंवा धान्य कोणतं होतं? गहू, सातू आणि तांदूळ. त्यातली त्यात त्यांना दूध, दही, तूप, मध ह्या पदार्थाची सुद्धा आवड होती. म्हणजे त्यावेळेस पाळीव प्राण्यांचे दूध आणि दूध, दही, तूप, मध या गोष्टीचा सुद्धा ते
जास्त वापर करीत, आवडीनं वापर करत होते असा आपल्याला तिथं उल्लेख आढळतो. दुसरी गोष्ट आहे त्यांना वस्त्र, जे वस्त्र वापर थोडासा मुद्दा राहतोय आपला, तर दूध, दही, तूप, लोणी, मध पाहत असताना त्यावेळेस मसूरची डाळ सुद्धा त्यावेळेस उत्पादन केली जात होती आणि त्यावेळेस ते खाद्यपदार्थात वापरली जात होती. तीळ, उडीद, आणि त्यांनी असा उल्लेख केलाय, वेदात पहा उल्लेख आहे, तसेच मांस या पदार्थाचं ते सेवन करत असेत. आहारात त्याचा समावेश होता. म्हणजे मांस या पदार्थाचा आपल्याला तिथं उल्लेख आढळतो. म्हणजे मांसाहार सुद्धा त्यावेळेस होता असं आपल्याला आढळते. म्हणजे काय पहा, आहाराच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर पीक घेताना आपण काय म्हणतो, गहू, सातू, तांदूळ हे पिकं घेतली जायची. ह्या आहारात याचा वापर केला जात होता. नावं त्यावेळेस वेगळी होती आहे ना, यव, गोधूम आणि व्रीही या सगळ्या गोष्टी त्यावेळेस वापरल्या. नावं वेगळी आहेत, फक्त आहाराच, धान्य हेच, पीक हेच, फक्त काय आहे, नावं वेगळी आहेत. म्हणजे आपल्याला वेद वाङ्मयात हे नावं आढळतात. याचा अर्थ असा आहे की गव्हाला काय म्हटलं जातं, सातूला काय म्हटलं जातं आणि तांदळाला काय म्हटलं जातं. आता तुम्हाला सांगितलं, या तांदळाचा, गव्हाचा आणि सातूचा उपयोग आहारात ते करत असत, फक्त त्यावेळेची नावं वेगळी होती. याला लक्षात घ्या. नावं तुम्हाला सांगितलं, यव, गोधूम आणि व्रीही अशा प्रकारची धान्य त्यावेळेस खाद्यपदार्थ म्हणून किंवा खाद्यधान्य म्हणून वापरलं जात होतं. तसेच दूध, दही, तूप, लोणी, दूध आणि दुधापासून बनवले जाणारे पदार्थ. म्हणजे लक्षात घ्या, आज आपण दुधापासून अनेक पदार्थ तयार करतोय. आपल्या ना एक डेअरीमध्ये गेलं तर आपल्याला 20-25 पदार्थ दुधापासून बनवलेले आपल्याला विक्रीस ठेवलेले दिसत आहेत. आणि आज आपण पाहतोय ते त्यावेळेस सुद्धा काय केलं जात होतं, दूध, दही, तूप, लोणी, मध आणि मसूरची डाळ, तीळ आणि उडीदाची डाळ आणि मांस सुद्धा त्यावेळेस खाल्लं जात होतं. म्हणजे आहारात त्याचा वापर केला जात होता किंवा समावेश केला जात होता असं आपल्याला वेद वाङ्मयाच्या आधारावर सांगता येईल. लक्षात आलं? हे झालं आहाराबाबत. आपल्याला दुसरा मुद्दा आहे आता. आहार झाला, वस्त्र. तर वस्त्र म्हणजे काय, ते आपल्या 6वीच्या विद्यार्थ्यांना विचारणं ठीक आहे ना. जर हाच प्रश्न 10वी, 9वी, 10वीला विचारला तर ते एक योग्य वाटणार नाही आपल्याला. तर 5वी, 6वी, 7वी पर्यंत आपण ठीक आहे. वस्त्र म्हणजे मुलांच्या लक्षात राहत नाही. वस्त्र म्हणजे काय, कापड, कपडे. आपण वेगवेगळे कपडे घालतो हौसेने आहे ना. दिवाळीला, मोठमोठ्या सणाला, ईद असो, दिवाळी असो, अनेक वेगवेगळ्या धर्मातील सण आहेत. ते सण असल्यावर आपण वस्त्र घालतो आणि त्याचा एक आनंद वेगळाच असतो. ते वस्त्र वापरत असताना त्यावेळेस कोणती कल्पना होती किंवा कशा प्रकारची वस्त्र वापरले जात होते, तर त्यावेळेस लोकरीचे आणि सुती वस्त्र वापरले जात होते. लोकरीचे आणि सुती वस्त्र वापरले जात होते. झाडाच्या सालीपासून, बरं का, झाडाच्या सालीपासून वल्कले, झाडाच्या सालीपासून तयार केलेली वस्त्र त्यावेळेस वापरली जात होती. स्त्रिया पुरुष या सगळ्या गुडघ्याच्या खालपर्यंत वस्त्र घालत होते. स्त्रिया पुरुषांना आभूषणं घालायचे खूप त्यावेळेस आवड असायची. स्त्रिया आणि पुरुष दोघंही आभूषणं घातली जात होती. आभूषणाशिवाय त्यांना करमत नव्हतं. आणि सोन्याची दागिने, निष्क नावाचा गळ्यातील दागिना विशेष लोकप्रिय होता त्यावेळेस. बघा, निष्क, सोन्याचे दागिने होते. निष्क
निष्क प्रकारचा दागिना त्यांना त्यावेळेस भरपूर प्रसिद्ध होता. अशा प्रकारे त्यांचे दागिने वापरले जात होते. आणि त्यावेळेस विक्रीलाही असतील. पण त्यावेळेस पद्धत कशी होती? वस्तू विनिमय पद्धत होती. पैसे तर नव्हते. विनिमयासाठी वापरली जाणारी सगळ्यात मोठी वस्तू कोणती असायची? धान्य आणि गाई. गाईला सगळ्यात जास्त महत्त्व होतं. म्हणजे आपण पुढच्या मुद्द्यात पाहणार आहोत गाईला महत्त्व का होतं. गाईचं तुम्हाला माहिती आहे आता कशामुळे होतं, काय होतं. हे कशासाठी वापरलं जायचं? वस्तू विनिमयासाठी. हे झाला आहार आणि वस्त्र. म्हणजे आपण कापड वापरलं जायचं. कपडे कोणते वापरायचे? लोकरीचे आणि सुती कपडे वापरले जायचे. वल्कले म्हणजे काय? वल्कले म्हणजे काय? झाडाच्या सालीपासून बनवलेले वस्त्र, त्यांना वल्कले म्हणायचं. आणि ते वस्त्र त्यावेळेस वापरले जात होते. त्यानंतर सोन्याचा धातू, त्या धातूचे दागिने सुद्धा त्यावेळेस घातले जात होते. निष्क नावाचा दागिना त्यावेळेस खूप प्रसिद्ध आवडीने घातला जात होता. म्हणजे अशा प्रकारचे खरेदी विक्रीच्या उपयोगासाठी या वस्तूंचा उपयोग होत होता. म्हणजे वस्तू विनिमय पद्धतीनं त्यांचा व्यवसाय किंवा व्यापार चालत असावा असा आपल्याला अंदाज काढता येईल. त्याचबरोबर आपल्याला इथून पुढे पाहायचं, आता काय पाहायचं आपल्याला? तर यावेळेस आता तुम्ही टीव्ही बघताय ना, आता तुम्ही टीव्ही समोरच आहेत. या टीव्ही समोर असताना तुम्हाला जर सांगितलं की तुम्हाला करमणुकीचे साधनं कोणती, तर पहिला शब्द कोणाला येणार? समोरच तुमच्या बसलेले. आता मला तुम्ही पाहताय, कुठं पाहताय? टीव्हीतच पाहताय ना. त्या टीव्हीत, मोबाईलमध्ये पाहताय. मोबाईलमध्ये म्हणजे ह्या सगळ्या काय आहेत? करमणुकीची साधने. ज्यावेळेस कल्पना करा की टीव्ही नाही, इलेक्ट्रिक पॉवर नाही किंवा ऊर्जा साधनं नाही, त्यावेळेस तुमच्या करमणुकीची साधनं तुम्ही काय उपलब्ध करून घेतली असती याची थोडी कल्पना करा बरं. तुम्हाला तर करताच येणार नाही कल्पना. टीव्ही शिवाय आणि लाईट शिवाय, आणि लाईटीवरून चालणारे सगळे गॅजेट तुमच्याकडून काढून घेतले तर तुमचं जीवनच निरुत्साही होऊन जाईल. म्हणजे काय मुलं तर राग आकार तांडव करतात की मोबाईल नुसतं काढून घेतला तरी. म्हणजे काही तुम्हाला करमणुकीची साधनांचा इतके तुम्ही आहारी गेलाय की तुम्हाला ते कल्पनाच करवत नाही की त्या काळात ही करमणुकीची साधनं नव्हती. त्यावेळेस कोणती करमणुकीची साधनं होती याची थोडी कल्पना करा बरं. म्हणजे करमणुकीची साधनं असताना मनोरंजनाची साधनं काय काय होती? त्यावेळेस गायन होतं, वादन होतं. वादन म्हणजे काय? वाजवण्यासाठी वापरली जाणारी वेगवेगळी साधनं. आणि नृत्य, सोंगट्या खेळ, रथाच्या शर्यती, अशा प्रकारची मनोरंजनाची साधनं होती. बघा, गायन, वादन, नृत्य, सोंगट्यांचा खेळ, रथाच्या शर्यती, अशा वेगवेगळ्या करमणुकीचे साधनाद्वारे लोक त्यावेळेस करमणूक करून घेत असे. गायन तर तुम्हाला माहिती आहे. वादन माहिती आहे. वादनासाठी कोणते कोणते साहित्य वापरले जायचे त्याचाही उल्लेख आपल्याला आढळतो. वीणा आहे, शततंतू आहे, आणि झांज आणि शंख. वीणा, शततंतू, झांजा आणि शंख, या गोष्टीचा त्यावेळेस वापर केला जात होता. म्हणजे करमणुकीचे, मनोरंजनाची साधनं कोणती होती आपल्याला? की गायन, वादन, नृत्य, नाच गाणे सुद्धा त्यावेळेस होती. सोंगट्यांचा खेळ होता आणि रथांच्या शर्यती होत्या. रथाच्या शर्यतीतून सांगतो तुम्हाला, रथाची चाकं माहिती आहे ना तुम्हाला? त्यावेळेस आपण पाहिलं हडप्पा संस्कृतीच्या अगोदर रथाच्या चाकाचा शोध कसा लागला की दगडाचा वरून डोंगरावरून दगड गडगड खाली आला, आणि त्याच्यानुसार आपल्याला लक्षात आलं की त्या गोल केल्यानंतर त्याला वेग दिला की आपोआप पुढं
पळत जाते. त्या दृष्टिकोनातून आपल्याला काय लक्षात आलं, चाकाचा शोध लक्षात आला. पण आतापर्यंत वैदिक वाङ्मयापर्यंत किंवा वैदिक संस्कृतीपर्यंत, या वेद संस्कृतीपर्यंत चाक हे भरीवच होते. ते लाकडाचे असो किंवा दगडाचे असो, कसे होते, भरीव. म्हणजे चाकाचा आकार आणि त्या आकारमानावरून त्याचं वजन हे जास्त होतं, म्हणजे वजनदार भरीव चाकं होती. पण या वेद वाङ्मय काळात, वैदिक संस्कृतीच्या काळात काय आहे, शर्यतीची चाकं, रथाची चाकं आऱ्यांची होती. आऱ्यांची म्हणजे काय, आरे म्हणजे दिसतंय ना, असे रथांची चाकं पहा असे असतात. आऱ्यांची चाकं आली म्हणजे त्याला मधून आधार. आपण तुम्हाला नाही का आताच्या काळात स्पोक व्हील किंवा मॅक व्हील, डिक्स व्हील असे प्रकार आहे. त्यावेळेस तो प्रकार चेंज झाला. कसला, भरीव चाकाची कल्पना गेली आणि आऱ्यांच्या चाकांची कल्पना समोर आली, किंवा त्यांना ती जाणीव झाली, किंवा त्यांना ती आयडिया सुचली. अशा प्रकारची चाकांची सुरुवात, रथांच्या चाकांची सुरुवात हा वैदिक संस्कृतीत झाली. म्हणजे रथांच्या शर्यतीवरून हा विषय तुम्हाला सांगण्यात, हा मुद्दा लक्षात घ्या. हा पुस्तकातला मुद्दा आहे. रथांच्या चाकांना आऱ्यांची सुरुवात झाली. आऱ्यांची चाकं, भरीव चाकं त्यावेळेस मागं पडत गेली. अशा प्रकारची त्यावेळेसची करमणुकीची साधनं आपल्याला अभ्यासता येतील. त्यानंतर आपला पुढचा मुद्दा आहे आपल्याला शेती. शेती हा मुद्दा उपस्थित करताना आपल्याला काय, त्यावेळेस प्रमुख व्यवसाय म्हणून शेती याकडे पाहिलं जातं. शेती याकडे पाहिलं जात असल्यामुळं त्यावेळेस पडणाऱ्या व्यवसाय किंवा करत असलेले सगळे व्यवसाय, जो काही व्यवसाय अंगावर पडत होता ते त्यावेळेस केला जायचा. असं काही नव्हतं की ठराविक व्यक्तीने ठराविक व्यवसायच करायचा, त्या व्यवसायातच पडायचा, असं काही नव्हतं. शेती व्यवसाय त्यावेळेस शेती केली जायची. त्यावेळेसचे असलेले नांगराचा असलेला फाळ, त्या नांगराचा असलेला लोखंडाचा वापर, नांगर वापरत असलेला धातू म्हणजे लोखंड, अशा प्रकारची आपल्याला माहिती त्याद्वारे मिळते. विशेष म्हणजे शेती त्यावेळेस खूप आधुनिक पद्धतीने केल्यासारखी आपल्याला जाणवते. पहा, आधुनिक म्हणजे काय, की त्यावेळेस अथर्ववेदात तुम्हाला मी सांगितलं, काय सांगितलं होतं, औषधी वनस्पती. बघा, जर एखाद्या पिकांवरच जर रोग आला किंवा कीड आली तर त्या किडीवर कोणता उपचार करायचा, कोणत्या प्रकारचं औषध फवारायचं, हे आज आपल्याला जाणवतंय. पण त्यावेळेस सुद्धा त्या अथर्ववेदामध्ये त्यातला उपचार सांगितला आहे की एखाद्या पिकांवर कीड आली तर त्यावेळेस काय त्या उपाययोजना करायची, याची नोंद सुद्धा अथर्ववेदमध्ये आपल्याला जाणवते. म्हणजे पाहायला मिळते आपल्याला ती. म्हणजे अशा वेगवेगळ्या संकट किंवा तुम्हाला सांगितलं मी, दुखणं, अडचणी, औषधी, वनस्पती, या सगळ्यांचा समावेश अथर्ववेदमध्ये. म्हणजे पिकावर असलेल्या कीड याचा सुद्धा उपाय त्या अथर्ववेदमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे अशा सगळ्या वेद संस्कृतीमध्ये अनेक गोष्टींचं आपल्याला जे ज्ञान नाही ते सुद्धा आपल्याला समोर येत आहे. शेणाचा उपयोग, खताचा उपयोग या काळापासून सुरुवात झालाय. म्हणजे शेण, खत याचा सुद्धा उपयोग शेतीत, आपण नांगर पाहिला, नांगर वापरत होते. शेतीवरील असलेले पिके, त्यावेळेस असलेली त्यावर पडणारी कीड, त्या किडीवर असलेलं औषध, याचा सुद्धा विचार त्यावेळेस केला जायचा. पिकांना लागणारं खत, खतासाठी वापरण्यात आलेला शेणखत खूप जास्त वापरलं जायचं त्यावेळेस. म्हणजे शेणखतावर जास्त प्रमाणात लक्ष केंद्रित केलं होतं. म्हणजे शेण हा खत म्हणून त्याचा जास्त उपयोग केला जायचा. तर वैदिक काळात आपल्याला पाळीव प्राणी सुद्धा, पशुपालन हा सुद्धा व्यवसाय पाहायला मिळतो. म्हणजे शेती आणि पशुपालन. पशुपालन, या पशुपालनामध्ये सर्वात जास्त महत्व गाईला आहे. गाईचं महत्व आता आजही आपल्याला माहिती आहे, कालही माहित होतं
आणि उद्या पण माहीत राहणार आहे. त्यामुळे त्यांनी काय दिलं, वैदिक काळात घोडा, गाय, बैल, कुत्रा या प्राण्यांना विशेष महत्त्व प्राप्त झालेलं होतं. त्यावेळेस काय करायचं, त्यांना कला अवगत झालेली होती. कोणती कला तुमच्या लक्षात येईल आता. मी नुसतं कला अवगत झाली होती आणि प्राणी म्हटलं की तुमच्या लक्षात आलं असेल की माणसाळवणी. एखाद्या प्राण्यांना माणसाळवण्याची कला त्यांच्याकडे अवगत झालेली होती. याच्यापूर्वी नव्हती असं नाही, पण त्यांना ती जास्त अवगत झाली होती. घोड्याला माणसाळून त्याला रथाला जोडून त्याचा रथासाठी उपयोग करणारी ही पहिली संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती. घोड्याचा वापर रथासाठी करणारी ही वैदिक संस्कृती पहिली संस्कृती. म्हणजे आपल्याला घोड्याला, पाळीव प्राण्यांना माणसाळवणे आणि त्यांना आपल्या उपयोगात आणणे हे त्यांना जमलं होतं. घोडा दिलाय त्यांनी, बैल दिलाय, गाय दिले, कुत्रा दिलाय आणि अनेक असे पाळीव प्राणी आहेत. त्यावेळेस त्यांचा उल्लेख, त्याचा दुग्धजन्य पदार्थासाठी आपल्याला उपयोग होतोय. आजही त्या दुग्धजन्य पदार्थ आपण वापरतोय जे वैदिक संस्कृतीत वापरले जात होते. गायीपासून दूध मिळते आणि दुधापासून अनेक पदार्थ तयार केले जात होते. त्यामुळं गायीला जास्त महत्त्व प्राप्त झालं होतं. दुधापासून मिळणारे दही आपण पाहिलं आहारामध्ये, दही, तूप, लोणी या सगळ्या पदार्थांची निर्मिती आपल्याला गायीपासून करता येते, गायीच्या दुधापासून आपल्याला करता येते. म्हणून आपण गायीला जास्त त्यावेळेस महत्त्व दिलेलं आपल्याला आढळते. म्हणजे काय नेमकं, तर त्यावेळेस गायीला महत्त्व प्राप्त झालं होतं. म्हणजे कशा प्रकारचे प्राप्त झालं होतं, तर एखादी गोष्ट घ्यायची असेल तर त्यावेळेस आपल्याला वस्तू विनिमय पद्धतीने घ्यावे लागत होते. काही वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं मी की वस्तू आपल्याला घ्यायची असेल तर आपल्याला दुसरी वस्तू द्यायची आणि आपल्याला भावी असलेली वस्तू आपल्याला घ्यायची. म्हणजे विक्री व्यवसाय, खरेदी विक्री करताना त्यांना गायीचा जास्त उपयोग होत होता. म्हणजे वस्तू विनिमय करताना किंवा वस्तू विनिमय पद्धतीने आपल्याला खरेदी विक्री करताना गायीला जास्त महत्त्व प्राप्त झाले होते. म्हणजे गायीचा व्यवसायात त्यांनी किंवा खरेदी विक्री व्यवसायात गायीचा वस्तू विनिमय पद्धतीचा उपयोग गायीचा त्यांनी जास्त पद्धतीने केलेला आपल्याला आढळतो. म्हणून गायीला जास्त महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्याचबरोबर घोड्याचं सांगितलं तुम्हाला, तर घोडा त्यावेळेस वेगवान प्राणी म्हणून घोडाच पाहिलं जायचं आणि घोडाला रथाला जोडले की रथ आपला वेगवान सुटायचा. आजही पहा घोड्याचं एकक वापरलं जातं, अश्वशक्ती म्हटलं जातं. एखाद्या मोटरीचं किंवा मशिनीचा आपण काय म्हणतो, शक्तीचा एकक वापरायचा असेल तर आपण हॉर्स पॉवर म्हणतो आहे ना. हॉर्स पॉवर म्हणजे अश्वशक्ती, याचाही उल्लेख आपल्या पुस्तकामध्ये आहे. म्हणजे अशा पद्धतीची रचना किंवा अशा पद्धतीची वेद वाङ्मयात असलेला उल्लेख आपल्याला अनेक प्रकारे आजही उपयोगी पडतोय. अशा प्रकारे त्यावेळेस असलेली ही प्राण्यांची पशुपालनाची व्यवस्था आपण पाहतोय. ह्या पशुपालन व्यवस्था संपली. आता आपल्याला पाहायचं त्यावेळेस असलेले व्यावसायिक किंवा कारागीर. आता कारागीर आणि व्यवसाय पाहत असताना वेगवेगळ्या क्षेत्रात, शेती सोडलं, शेती सोडून अजूनही काही व्यावसायिक होते, व्यवसाय त्यावेळेस होते. त्या व्यवसायातील कारागीर होते. ह्या कारागिरांचा सुद्धा एक स्वतंत्र गट होता आणि त्या गटातील प्रमुख सुद्धा होता त्या गटाला. आणि त्या प्रमुखाला काय म्हटलं जायचं, श्रेष्ठी म्हटलं जायचं. म्हणजे अजूनही काही गोष्टी, संघटना, गट, पक्ष आपण म्हणतो ना, त्यातला प्रमुखाला आपण आजही श्रेष्ठीच म्हणतो. त्यावेळेस चालत आलेली ह्या परंपरा पहा तुम्ही कशा आपल्याला आजही उपयोगी पडतात. म्हणजे काही लक्षात ठेवण्यासाठी सांगतो, एखादी संघटना आहे किंवा एखादं चॅरिटेबल ट्रस्ट आहे किंवा आज असलेली संघटना आहे किंवा संस्था आहे, त्या संस्थेतील प्रमुख व्यक्ती, आपण ज्या व्यक्तीला प्रमुख पद देतो त्यांना आपण काय म्हणतो, श्रेष्ठीच म्हणतो. त्यावेळेस चालत आलेली ही श्रेष्ठी पद किंवा श्रेष्ठी नाव किंवा आपण त्याला श्रेष्ठी म्हणतो, हे पद कधीपासून चालू आहे, वैदिक कालखंडापासून चालत आलेलं आहे. अशा प्रकारची त्यावेळेसची असलेली व्यावसायिक आणि त्या व्यवसायातील कारागिराला असलेलं महत्त्व खूप प्राप्त झाले होते त्यावेळेस. कारण कला कौशल्य या जोरावर त्यांनी आपली व्यावसायिकता टिकून ठेवली होती. वेगवेगळे वस्तू, कला कौशल्य किंवा कौशल्य आणि कुशल कौशल्याच्या आधारे बनवलेली नवनवीन वस्तू, अशा वस्तूंची त्यावेळेस खूप उत्सुकता होती आणि मागणी सुद्धा जास्त असावी असं वाटतं. त्यावेळेस त्यांना भरपूर महत्त्व होतं. पण कालांतराने काय झालं, त्या व्यवसायावरून वर्ण पडली आणि वर्ण व्यवस्था सुरू झाली. ती वर्ण व्यवस्था कोणत्या पद्धतीने सुरू झाली, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा प्रकारची वर्ण व्यवस्था
त्यावेळेस पासून सुरू झाली. कशावरून सुरू झाली? व्यवसाय आणि कारागिरांच्या पुढचा हळूहळू त्यांना महत्व कमी होत गेलं आणि त्याच्यावरून काय पळत गेलं? वर्ण व्यवस्था पळत गेली. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा प्रकारची वर्ण व्यवस्था सुरू झाली आणि तेव्हापासून जी सुरू झाली ती आजपर्यंत तशीच वर्ण. कशावरून आली? त्यावेळेस पहिले कसं व्यवसायावरून वर्ण व्यवस्था ठरवली जात होती. म्हणजे व्यवसाय बदलला की वर्ण व्यवस्थेतून तो दुसऱ्या वर्ण व्यवस्थेत गेला जात होता. पण आता तसं नाही. काय होलंय? हळूहळू त्याची परंपरा इतकी मोठ्या प्रमाणात आली की त्या ज्या वंशातून किंवा ज्या वर्णातून तो जन्माला आलाय त्यांनी त्याच वर्णात आणि तोच व्यवसाय करायचा अशा प्रकारची कल्पना किंवा संकल्पना पुढे आली असेल आणि त्याच्यातूनच काय झालं? वर्ण व्यवस्था सुरू झाली असेल. आता आपल्याला पाहायचंय आश्रम व्यवस्था किंवा आपल्याला आदर्श आयुष्य कसे जगावे या संदर्भात वेद काळात काही रूढी, परंपरा किंवा काही संकेत दिले होते. त्यानुसार आपण थोडेसे त्यावेळेचे आयुष्य जगण्यासाठी केलेली वर्ण व्यवस्था किंवा आश्रम व्यवस्था आपण पाहणार आहोत. चारीची चारी आश्रम व्यवस्था आपल्याला पाहायला मिळतील त्यावेळेस. आता त्यावेळेस असलेली त्यामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंत 4 टप्प्यात 4 आश्रम दिले होते किंवा 4 आश्रम व्यवस्था किंवा आपण त्याला म्हणतो ब्रह्मचर्य आश्रम, त्यानंतर गृहस्थ आश्रम आणि वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम. ब्रह्मचर्य आश्रम, ह्या ब्रह्मचर्य आश्रमामध्ये गुरुजवळ राहून विद्या प्राप्त करण्याचा हा काळ. म्हणजे लहानपणी आपण शाळेत जातो ना आता त्यावेळेचा हा कालखंड. 4 आश्रम दिले. ब्रह्मचर्य आश्रम, त्यानंतर गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम. या 4 आश्रमाद्वारे आपल्याला आयुष्य कसं जगायचं याचं मार्गदर्शन आपल्याला वेदशास्त्रामध्ये किंवा वेद वाङ्मयामध्ये आपल्याला पाहाव्यास मिळते. म्हणजे काय? म्हणजे काय नेमकं की जगायचं कसं, आयुष्य आपण कसं सुखकर करू शकतो याचे 4 टप्पे आपल्याला दिलेत. ब्रह्मचर्य आश्रम म्हणजे काय? तर आपण गुरुच्या घरी जाऊन किंवा गुरुकडे जाऊन काय करायचंय? तिथं आपल्याला शिकवण घ्यायची. गुरुकडून आपण शिष्य म्हणून आपल्याला शिकवण घ्यायची आणि गुरुकडेच राहायचंय. म्हणजे गुरुजवळ राहून विद्या प्राप्त करण्याचा हा कालखंड आहे. म्हणजे आपण विद्यार्थी जीवन म्हणतो ना आत्ताचं जे विद्यार्थी जीवन आहे ते कसं आहे? ब्रह्मचर्य आश्रम. या काळात आपण फक्त विद्या घ्यायची आहे किंवा विद्यार्जन किंवा विद्या आपल्याला आत्मसात करायची, त्या विद्याचा कालखंड म्हणजे कोण? विद्या आत्मसात करण्याचा कालखंड म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम. त्यानंतर आपल्याला गृहस्थ आश्रम दिलाय. गृहस्थ आश्रम म्हणजे काय? कुटुंबाबद्दल आणि समाजाबद्दल असलेली आपली काही कर्तव्य आहेत, आपण आणि पत्नीने मिळून ती पूर्ण करण्याचा जो आश्रम आहे त्या परिस्थितीला आपण काय म्हणतो? गृहस्थ आश्रम. म्हणजे पत्नी आणि आपण दोघांनी मिळून आपल्या कुटुंबाबद्दल असलेले आपले कर्तव्य आणि समाजाबद्दल असलेले कर्तव्य पार पाडण्यासाठी केलेले हे हा कालखंड आपण त्यावेळेस पूर्ण करायचा आहे. त्यानंतर येतोय वानप्रस्थ आश्रम. वानप्रस्थ आश्रम म्हणजे काय? वानप्रस्थ आश्रम म्हणजे कुटुंबाचे, समाजाचे सर्व हेवे दावे, इच्छा, अपेक्षा सर्व सोडून आपण कुठेतरी जंगलात लांब, मनुष्यापासून लांब एका ठिकाणी जाऊन राहणे, सर्व सोडून द्यायचं. निस्वार्थी भावनेने सर्व सोडून आपलं जे कर्तव्य कुटुंबाबद्दल असेल, समाजाबद्दल जे आपण पूर्ण केले ते पूर्ण केलेले कर्तव्य, त्याच्या कोणत्याही प्रकारचे फळाची अपेक्षा न करता आपण काय करायचंय? जंगलात जायचंय, वनात जायचं आणि तिथं एका ठिकाणी राहून सर्व अपेक्षावर पाणी सोडून निवांत जीवनाचा अर्थ शोधण्याचा काम करायचं. त्याला वानप्रस्थ आश्रम. आणि शेवटी संन्यास आश्रम. चौथा शेवटी संन्यास आश्रम. या संन्यास आश्रम म्हणजे काय? तर सर्व सोडून, म्हणजे सर्व सुख दुःख सोडून, सुख दुःखाच्या पलीकडे सर्व सुख दुःख सोडून आपल्याला काय करायचंय? त्यावेळेस
त्या समजून घेण्यासाठी, म्हणजे मनुष्याचा अर्थ, मनुष्य जन्माचा अर्थ समजून घेण्यासाठी जगावे. फार काळ एका ठिकाणी राहायचं नाही, जंगलात जाऊन कुठतरी राहायचं, हा आपला संन्यास आश्रमामध्ये सांगितलं. पण या काळात या वेळेस कोणत्याही ठिकाणी एका ठिकाणी जास्त वेळ थांबायचं नाही, राहायचं